नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अंगण हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अंगण या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. महापुरुषांबद्दल आदर असणं, त्यांच्याबद्दल प्रेम असणं ही गोष्ट सर्वांनाच समजू शकते आणि सर्वांना त्यांनी ज्यांना ज्या महापुरुषांना आपलं आयडॉल बनवलं आहे त्यांच्याबद्दल प्रेम असतंच. परंतु प्रेम व्यक्त करण्याच्या पण पद्धती आता बदलत आहेत की काय असं म्हणावंसं वाटतं. कारण गेल्या 2 महिन्यापासून धाराशिव जिल्ह्यात महापुरुषांचं पुतळे चौकात किंवा त्या गावच्या मुख्य रस्त्यावर बसवण्याचं सध्या फॅडच आलं आहे असं दिसतंय. सर्वात प्रथम वाशी येथे कळंब रोडच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. हाही पुतळा रातोरात त्याचा चौथरा बांधला, त्यावर हा पुतळा उभा करण्यात आला. साहजिकच जिल्हा प्रशासनाची हा पुतळा बसवण्यासाठी परवानगी नव्हती. ना वाशी नगरपंचायतकडून पण याबद्दल काही ठराव वगैरे झालेला नव्हता. मग थोडं गावात तणाव निर्माण झाला. प्रकरण सामोपचारानं मिटवण्यात आलं. त्याच्यानंतर भूम शहरातील बसस्थानकाजवळच्या जो चौक आहे त्या चौकात 2 महापुरुषांचे पुतळे एकाच रात्री बसवण्याचं कामकाज त्या महापुरुषांचे भक्तजन करत असल्याचं दिसून आलं. त्यात एका महापुरुषाचा पुतळा तर अगदी रात्रीच चौथरा बांधून त्यावर पुतळा बसवण्यात पण आला होता, तर दुसऱ्या महापुरुषाच्या पुतळ्याचं चौथरा बांधकाम सुरू असतानाच दिवस उजाडला आणि याबाबत भूम शहरात चर्चा सुरू झाली. मग याही दोन्ही पुतळ्यांना परवानगी वगैरे काही नव्हती आणि त्यामुळे मग हा प्रश्न मग त्या घटनेलाही जवळपास 3 आठवडे उलटून गेली आहे. या संदर्भात अजूनही त्या उभा करण्यासाठीचे परवानगी वगैरेचे सोपस्कार पूर्ण झालेले नाही. त्यामुळं हे पुतळे तसेच झाकून ठेवलेल्या अवस्थेत भूमच्या त्या चौकात दिसतात. त्यानंतर गेल्या आठवड्यात शिरढोण तालुका कळंब येथेही असाच रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवप्रेमींनी वादग्रस्त अशा जागेत उभा केला होता. साहजिकच सकाळ होताच हे लक्षात येताच प्रशासनाने हा पुतळा तिथून हलवण्याचा निर्णय घेतला. पुतळा हलवत असताना शिरढोण आणि आसपासच्या गावातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने तिथं उपस्थित होते आणि त्यामुळं तणावाची स्थिती निर्माण झाली होती. सर्व जमावाला पोलीस आणि महसूल प्रशासनाने त्यांची समजूत घातली. गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी पण यात हे केलं आणि मग तो पुतळा त्या वादग्रस्त जागेतून हलवून शिराढोण येथील पोलीस स्टेशनच्या नजीक त्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. सर्वांना ती जागा मान्य झाली. पुतळ्याचं ठिकाण सगळ्यांना पसंत पडलं. त्यामुळं आता तिथं सुखदेव शांतीचं असं वातावरण आहे. आज 1 एप्रिलच्या भल्या पहाटे 3 ते 4 दरम्यान परंडा येथील शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात आला आहे. या संदर्भात परंड्यात
काही जणांशी मी संपर्क साधला त्यावेळेस अनेक जण झोपीतच होते आणि त्यांना पुतळा कुठं कुठं उभारला आहे काय याची काही माहिती नव्हती. मात्र परांडा नगर परिषदेनं शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचा ठराव घेतला आहे. त्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे. मध्यंतरी परांडा भूमवाशीचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या समर्थकांनी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्याचा मानस बोलून दाखवला होता. मात्र आज पहाटे छत्रपतींचा पुतळा शिवाजी महाराज चौकात उभा करण्यात आला आहे. त्याला नक्कीच प्रशासनाची परवानगी नसणार आहे. मात्र पुरंदरेकर समोपचाराने यावर मार्ग काढतील असा काही काळ परांड्यात वास्तव केल्यामुळं मला वाटतं आणि मग परांड्यात तणाव निर्माण होणार नाही, शांतता राहील आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तसाच डौलान उभा राहील एवढं नक्की. काल गुजरात टायटन आणि पंजाब किंग यांच्या IPLच्या 19व्या हंगामातील 4थ्या सामन्यादरम्यान लढत झाली. हा सामना न्यू चंदीगड येथे झाला. प्रारंभी फलंदाजी करताना गुजरात टायटनकडं अगदी फॉर्मात असलेले फलंदाज असतानाही त्यांना अवघ्या 173 धावा करता आल्या. आणि त्यांचा कर्णधार असलेला श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदरम ही मंडळी तशी त्यांची चमक दाखवू शकली नाही. मग पंजाब सुपर किंग ज्यावेळेस फलंदाजीस ते मैदानात उतरले त्यावेळेस ते सहज ही धावसंख्या पार करतील असं वाटत होतं. पण तिथं 110 धावसंख्येवर 2 बाद होते. त्यामुळं आता हा पल्ला ते सहज गाठतील असंच वाटत होतं. परंतु गुजरात टायटनचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णानं 2 षटकातच वातावरण बदलून टाकलं होतं. त्यानं प्रमुख फलंदाजाला त्यात बाद केलं होतं. त्यामुळं 2 बाद 110 थेट 6 बाद 123 अशी पंजाबची धावसंख्या झाली होती. मात्र कॉलिननं शांत संयमी फलंदाजी करत नाबाद 74 धावाची जी खेळी केली त्यामुळं पंजाब किंग हा सामना जिंकला आहे. आज संध्याकाळी 19व्या IPL हंगामातील 5वा सामना होईल. त्याचं आपण संध्याकाळी जेवायच्या ते करू. श्री येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेची संपूर्ण तयारी येडेश्वरी मंदिर ट्रस्ट, ग्रामपंचायत येरमाळा, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासनानं केली आहे. यात्रेनिमित्त करमणुकीचे खेळ, काही दुकानं, आमराईच्या मैदानात व्यापारी उभा करण्यात दंग असल्याचं दिसून येत आहे. पौर्णिमेच्या दिवशी
आईची महापूजा झाल्यानंतर मंदिराच्या प्रांगणात छबिना मिरवणूक निघेल आणि मग 3 तारखेला सकाळी 8:30 वाजता पालखीचं प्रस्थान मंदिराकडून येरमाळा गावात आणि तिथून अमराईत होईल. खडव्यसनाचा कार्यक्रम पार पडेल. असं यावेळेस पहिले 2 दिवसाचा कार्यक्रम असणार आहे. यात्रेत प्रचंड अशी भाविकाची गर्दी असते आणि ह्या गर्दीचा फायदा घेतच चोऱ्या पण होत असतात. त्यातही ज्यावेळेस येडेश्वरीची पालखी चुनखडी मैदानाच्या आसपास असते त्यावेळेस हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्याचा प्रकार गेल्या 6-7 वर्षापासून सुरू आहे आणि ते हेलिकॉप्टरवर विरट्या घालत पालखीवर फुलं उधळत असतं आणि भाविक हेलिकॉप्टर कुठं हे बघण्यात वर बघण्यात दंग असतात आणि त्या संधीचा फायदा घेऊन चोऱ्याही करतात असं येरमाळ्याचे ग्रामस्थ सुनील शिंदे यांचं म्हणणं असून त्यांनी या संदर्भात एक पोस्ट पण व्हायरल केली आहे. तेव्हा भाविकांनी चोरटे यांच्यापासून सावध राहावं. उन्हाची धाक असून त्यापासूनही सावध राहावं असंच यात्रा कमिटीचं म्हणणं आहे. आव्हान करते. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.